आता बोलता बोलताच मॅम तुम्ही म्हणालेलात की मॅनिफेस्ट करता किंवा आता सध्याची पिढी जी आहे, मी सुद्धा 11-11 झाले की आम्ही काहीतरी मागतो. सो आता हा ट्रेंड आहे. सो किती मानता तुम्ही या गोष्टी? खूप मानते आणि माझं काय म्हणणं असतं, एक तर ते तुम्हाला तेव्हाच मिळतं, मगाशी मी सांगितलं तसं, की स्नेहाला मिळालंय ना, मला मिळालंच पाहिजे असं तुम्ही मागितलं तर तुम्हाला कधीच मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तितक्या सकारात्मकतेनं ती गोष्ट मागितली ना तर ती घडते. आणि माझं कायम असं म्हणणं असतं, मला मिळत नाही, मला मिळतच नाही, माझं नशीबच फुटकं, अशा झोनवर राहण्यापेक्षा 11-11 दिसले की काहीतरी विश करा. हा झोन चांगला नाहीये का? कधीही चांगला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक, म्हणजे ना असं म्हणतात ना की आपल्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडमध्ये, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडची ताकद 9 पट आहे आपल्या कॉन्शियस माइंडपेक्षा. आणि जर आपण निगेटिव्ह विचार केले तर तेही 9 पट वाढतात, पॉझिटिव्ह केले तर तेही 9 पट वाढतात. मग तुमची चॉईस आहे की तुम्हाला निगेटिव्ह करायचं का पॉझिटिव्ह करायचं. म्हणून मी तुला म्हटलं तसं, मी संत नाही आहे. मी निगेटिव्ह विचारांकडे जायला लागले की मी पटकन स्वतःला आवडते की नाही मला हे नाही क्रिएट करायचं आहे. माझं सबकॉन्शियस माइंड मला निगेटिव्ह विचार नाही 9 पट करायचे, मला पॉझिटिव्ह करायचं आहे. सो तू म्हणतेस तसं 11-11 दिसलं की हात जोडा, विश करा. आता मला कायम 313 हा नंबर दिसतो. 313. आता तुमच्या ऑफिसचा नंबर काय आहे सांग? 313. तर मी मगाशी मेट्रोत येताना म्हटलं एकदा परत चेक करूया ॲड्रेस काय, तेव्हा 313. मला इंडिकेटरवर प्लॅटफॉर्मवर उभे राहिले की 313ची ट्रेन दिसते, मला नेमप्लेट 313 दिसतं. मी रॅन्डम काहीही करत नसते आणि फोन हातात घेते की 313 वाजलेले असतात. मी असं कुठलंही पुस्तक हातात घेतलं आणि पान उलटलं, नेमकं मी 313च उघडलेलं असतं. तर हे घडतं अगं, हे सारखं घडतं माझ्या बाबतीत. आणि आज तर मी म्हणाला हे मी बोलला, हे मी पॉडकास्ट मी ठरवलं होतं आजच्या पॉडकास्टमध्ये हे बोलायचं आणि नेमकं तू 11-11 म्हणालीस. तर हो, ते नंबर्स आपल्याला रिपीटेडली दिसतात, ते एंजल नंबर्स असतात. मी एंजल थेरपी शिकले, मी प्रेयर थेरपी शिकले आहे. तर याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी ते वेळोवेळी माझ्या आयुष्यात अप्लाय करत असते. गल्लत कुठे होते मी तुला सांगते की बघणारे पण आता कधी कधी ट्रोलिंग करतात ना लोक, असं काय म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल 1996211147 हा मनी नंबर आहे. आता मी शिकले स्विचवर्ड आणि डिव्हाइन कोड, हे पण मी शिकले. तर त्याच्यात हा नंबर मनी नंबर आहे. तर समजा आता मी असं सांगितलं तर ट्रोल करणारे काय म्हणतात, याचे नुसते नंबर म्हणून पैसा मिळतो का? नाहीच मिळत. त्याच्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. पण तुमच्या प्रयत्नांना जर तुम्हाला कशाची तरी साथ हवी असं वाटत असेल आणि समजा तुमचे प्रयत्न करायला तुम्हाला हा नंबर सतत म्हणून बळ मिळणार असेल, तर काय हरकत आहे? तुम्ही कोणाचं वाईट करताय का? नाही. तर तुमचा विश्वास, जर दृढ विश्वास त्या गोष्टीला मदत करणार असेल तर ते का नाही करायचं? मी कुणाचं वाईट चिंतत नाहीये. मी कुणाला या नंबरने मलाच पैसे मिळू दे असं मी म्हटलं तर मग घोळ आहे आयुष्यात, मग ते मलाही कधीच मिळणार नाही. त्यामुळे बेसिकलीच हे युनिवर्स सगळ्यांसाठी आहे गं. मला असं वाटतं की ही भावना आपण ठेवली ना, म्हणजे तू माझं व्हॉट्सअप स्टेटस जरी बघितलंस, मी विपश्यना केलेली आहे, मी श्री श्री रविशंकरांचं कोर्स केलं, मला मेडिटेशन आवडतं. तर त्याच्यात हे 13 मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे, कारण तुझं अमंगल होऊन मला काहीच मिळत नाही. सो तुझंही मंगल होऊ दे, माझंही मंगल होऊ दे, सगळ्यांचं मंगल होऊ दे. यानी तुम्ही जी वाईब क्रिएट करता ना तुमच्याविषयी किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाची, त्यानी तुम्हाला फायदे होतात असा माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही 3 तास पूजा करून जर दुसऱ्याचा हेवा मत्सर करणार तर काही नाही होणार. आता मगाशीच बोलता बोलता मॅम तुम्ही म्हणालात की मी स्वामींच्या पाया पडते आणि घराबाहेर स्वामी भक्त आहात. स्वामी भक्त असं नाही आहे, पण माझं ना, मी सगळ्यांची नावं म्हणजे स्वामी असतील, गजानन महाराज असतील, गोंदवलेकर. आता तुला एक प्रचिती सांगते माझी. मी स्वामींचं माझ्याकडे आपले अशोक मुळे काका आहेत, ते स्वामी भक्त आहेत, नाटकातले अशोक मुळे काका. तर त्यांनी मला एकदा असंच त्यांच्या मनात आलं आणि एके दिवशी त्यांनी मला फोन केला. हे मी तुला जवळजवळ 15-20 वर्षापूर्वीचं सांगते. ते मला म्हणाले एक काम कर ना, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः रोज 5 वेळा म्हणाय, फक्त 5 वेळा पण म्हणायचं. हे त्यांनी मला जवळजवळ 20 वर्षापूर्वी सांगितलं होतं. मी म्हटलं हां ओके, ह्यात काही नुकसान आहे का माझं? आणि गणपती बाप्पाचंच नाव घ्यायचं ना मी, तेव्हापासून ते म्हणते. मग खूप वर्ष गेली, 15-20 वर्ष. अचानक एके दिवशी मला मुळे काका म्हणाले एक काम करतो, तुझ्याकडे स्वामींची 108 नामावली आहे का? म्हटलं नाहीये. हां मग मी तुला पाठवून देतो. त्यांनी लॅमिनेट वगैरे करून मला कुरिअरनी पाठवून दिली. तेव्हापासून मी ती नावं घ्यायला लागले.